Hello, and welcome to Stories with Sonakshi channel, a place where stories are soft, emotions are real, and every tale is told with heart. बोलकी फुले आणि आईची शिकवण. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा आणि टुमदार गावात आदित्य नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत असे. गाव दिसायला खूप सुंदर होते. सभोवताली हिरवीगार शेते आणि उंच झाडे होती. आदित्य दिसायला गोंडस आणि अभ्यासात हुशार होता, पण त्याच्या स्वभावात एक मोठा दोष होता. त्याला खूप लवकर आणि खूप जास्त राग यायचा. एके दिवशी आदित्य आपल्या अंगणात मित्र राहुलसोबत लाकडी खेळण्यांनी खेळत होता. खेळता खेळता राहुलचा पाय चुकून आदित्यच्या सर्वात आवडत्या लाकडी गाडीवर पडला. कडक असा आवाज झाला आणि गाडीचे एक चाक निखळून पडले. हे पाहताच आदित्यचा संयम सुटला. त्याचा चेहरा रागाने तांबडालाल झाला आणि तो राहुलवर मोठ्याने ओरडू लागला. राहुल बिचारा खूप घाबरला आणि मान खाली घालून तिथेच उभा राहिला. आदित्यच्या शब्दांमुळे राहुलच्या डोळ्यात पाणी आले. राहुल रडत रडत तिथून निघून गेला, पण आदित्यचा राग अजून शांत झाला नव्हता. तो पाय आपटत घराच्या आत आला. धावत येत असताना त्याचा धक्का एका लाकडी मेजावर असलेल्या काचेच्या फुलदाणीला लागला. ती फुलदाणी खाली पडली आणि तिचे असंख्य तुकडे झाले. आदित्यची आई अंजली स्वयंपाकघरातून बाहेर आली. आदित्यला रागाने थरथरताना पाहून तिला खूप काळजी वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य अगदी नुकताच वर आला होता. अंजलीने आदित्यला जवळ बोलावले आणि त्याला घरामागील सुंदर बागेत नेले. बागेत दवबिंदूंनी न्हालेली अनेक रंगांची फुले डोलत होती. अंजली एका रसरशीत लाल गुलाबापाशी थांबली आणि तिने आदित्यला विचारले, "बाळा, हे फूल तुला काय सांगतेय ते नीट ऐक बघू." आदित्य गोंधळून आईच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. आदित्य म्हणाला, "आई, फूल काही बोलू शकते का? ही तर फक्त फुले आहेत." अंजली हसली आणि म्हणाली, "ही बोलकी फुले आहेत आदित्य. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा ती सुद्धा उत्साहाने डोलतात. पण जेव्हा आपण रागावतो तेव्हा जशी ही फुले कोमेजून जातात, तसेच आपल्या मनाचेही होते. रागामुळे आपल्या मनातल्या आनंदाचा सुगंध निघून जातो." आदित्यला आईचे बोलणे पूर्णपणे समजले नव्हते. आई आदित्यला घराच्या ओसरीवर घेऊन आली. तिने टेबलावर एक कोरे शुभ्र पांढरे कापड पसरले. शेजारीच चिखलाने भरलेली एक छोटी वाटी ठेवली होती. आई गंभीरपणे म्हणाली, "आदित्य, समजा तुला आता राहुलवर खूप राग आला आहे. आता हा चिखलाचा गोळा घे आणि या पांढऱ्या कापडावर जोरात फेक." आदित्यने विचार न करता तो चिखलाचा गोळा कापडावर फेकला. कापडावर एक घाणेरडा काळा डाग पडला. अंजलीने आदित्यला एक बादली पाणी आणि साबण दिला आणि सांगितले, "आता हा डाग पूर्णपणे काढून टाक." आदित्यने ते कापड पाण्यात भिजवले आणि साबणाने खूप घासले. त्याने खूप वेळ मेहनत केली. शेवटी चिखल तर निघाला, पण त्या जागी एक फिक्कट पिवळसर डाग कायमचा राहिला. कापड पहिल्यासारखे पांढरे झाले नाही. आदित्य थकून आईकडे पाहू लागला. "बाळा," आई म्हणाली, "जेव्हा आपण रागात कोणाला कठोर शब्द बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनावर असाच डाग पडतो. आपण नंतर माफी मागितली तरी त्या शब्दांची जखम पूर्णपणे पुसली जात नाही. मन त्या कापडासारखे असते जे एकदा मळले की पूर्वीसारखे राहत नाही." आदित्यला आता आपल्या वागण्याची लाज वाटू लागली. त्याला राहुलची आठवण आली. आता अंजलीने आदित्यला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या लाकडी कुंपणापाशी नेले. तिने त्याच्या हातात एक हातोडा आणि खिळ्यांची पिशवी दिली. ती म्हणाली, "आदित्य, आता जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा तू या लाकडी पाटीवर एक खिळा ठोकायचा आहेस. बघूया तुला किती राग येतो." आदित्यने हे आव्हान स्वीकारले. दिवसभर आदित्यला अनेक गोष्टींवर राग आला. जेवण आवडले नाही म्हणून एक खिळा ठोकला, चेंडू सापडला नाही म्हणून दुसरा ठोकला. खिळा ठोकताना त्याला खूप कष्ट करावे लागत होते. 2-3 दिवसांतच त्याला कळून चुकले की खिळे ठोकून हात दुखवून घेण्यापेक्षा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे जास्त सोपे आहे. हळूहळू त्याचे खिळे ठोकणे कमी झाले. आदित्यने आईला सांगितले की आता त्याने रागवणे बंद केले आहे. आईने त्याला नवी अट घातली, "आता जर तू एखादे चांगले काम केलेस तरच तुला एक खिळा काढता येईल." आदित्य राहुलकडे गेला आणि त्याने त्याची मनापासून माफी मागितली. दोघांनी मिळून तुटलेली गाडी दुरुस्त केली. आदित्यने आनंदाने पाटीतला पहिला खिळा काढला. मग त्याने आपली धाकटी बहीण सिया हिला खेळायला मदत केली आणि दुसरा खिळा काढला. जेव्हा आदित्यने शेवटचा खिळा काढला तेव्हा त्याने ती पाटी अभिमानाने आईला दाखवली. आईने त्या पाटीवरची छिद्रे दाखवून सांगितले, "खिळे तर गेले, पण ही भोके कधीच भरणार नाहीत. म्हणूनच राग करण्याआधी विचार कर." आदित्यने आईला मिठी मारली. आता तो दररोज शांत राहण्यासाठी मनातल्या मनात 1 ते 10 अंक मोजायची युक्ती वापरू लागला. त्याचे मन आता बागेतल्या फुलांसारखेच टवटवीत आणि आनंदी झाले होते. Thanks for watching our story. Don't forget to like, subscribe, and share this video with your friends and family. Tell us your thoughts in the comments.